दिनांक 26 जानेवारी रोजी देवकाणे रोहा या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा श्री धाकेश्वर मित्र मंडळ देवकाणे रोहा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला देवकाणे रोहा येथील महिलांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ निलिमाताई पाटील, माजी बांधकाम सभापती रायगड जिल्हा परिषद, सौ हेमाताई मानकर, अध्यक्षा भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड, सौ अपर्णा सुट्टे, अध्यक्षा भाजप महिला मोर्चा रोहा तालुका, तसेच सौ ज्योती सलील कुमार, माजी रोहा शहर अध्यक्षा, सौ भांडे मॅडम, सरचिटणीस महिला मोर्चा दक्षिण रायगड प्रमुख महिला यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली। या कार्यक्रमातून महिलांना मोलाचे असे मार्गदर्शन करण्यात आले। बचत गटाच्या मार्फत वेगवेगळे उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत। महिलांनी केलेली आपल्या घर खर्चातून तुटपुंज बचत आणि आपल्या संसारात लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचा पुरवठा एक महिला कशा पद्धतीने रोजच्या जीवनात करत असते हे सांगताना महिलांनी बचत गटाच्या मार्फत आपले छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करून बचत गट सुरू करावे याबाबत या कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आले आणि महिलांनी सुद्धा या कार्यक्रमाला उत्तम असा प्रतिसाद दिला। पैसे समजतात तेव्हा मदत कोण करतात? मीच करतो। तर ही सगळ्या गोष्टी इतक्या आपण साऱ्या जणी सर्वेत असतो बचत करण्यामध्ये। तर माझी तुम्हाला साऱ्या जणींना एवढी विनंती आहे की आज देशाचे पंतप्रधान असो किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, या साऱ्या जणींनी आपल्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून खूप सारे कार्यक्रम आज आपल्यासाठी राबवले गेलेले आहेत। थोडक्यातच सांगेन की अगदी बाळ जन्माला येण्याचे 9 महिन्यांपासून ते बाळ जन्माला आल्यापासून तिच्या शिक्षणापर्यंतची सगळी जबाबदारी आपलं महाराष्ट्र शासन, आपलं भारत सरकार आज घेतो आहे। पण ती सगळी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या घेता आल्या पाहिजे। जेव्हा एखादी गरोदर माता असेल त्या मातेनी आपल्या उपकेंद्रामध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता आला पाहिजे। बाळ झाल्यानंतर गरोदर मातेचा स्तनदा मातेचा जो आहार असतो तो सुद्धा तिथे दिला गेला जातो, तो सुद्धा आपल्याला सगळ्यांना घेता आला पाहिजे। सगळे डोस असतील, सगळे औषधं असतील, कॅल्शियमच्या गोळ्या असतील किंवा तुमच्या रक्तवाढीचं त्याला काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी फुकट। म्हणजे मी तुम्हाला थोडं उदाहरण देईन की माझी काल कॅल्शियमची गोळी संपली, मी विकत आणली तर तिच्या एका स्ट्रीपचे 250 रुपये भरायला लागले। पण तीच गोळी मी उपकेंद्रातल्या डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर साहेब कॅल्शियमच्या गोळ्या असतील तर मी कोणाला तरी ड्रायव्हरला पाठवते, माझ्या पाठवून घे। तेव्हा त्यांनी लगेच 6 गोळ्यांची एक बंडल मला पाठवून दिलं। तर ह्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला भारत सरकारने, आपल्या राज्य सरकारने, देवेंद्र फडणवीसांनी नुसत्या काय कागदावर आणलेल्या नाही, तर त्याच्यासाठी आपल्या बजेटमध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करून त्याची अंमलबजावणी केलेली आहे। म्हणण्यासारखं खूप वेळा आज पहिल्यांदाच आपली तुमची माझी ओळख झालेली आहे, पण पुढच्या कार्यक्रमाला थोडा वेळ लवकर येईल आणि जास्त गप्पा मारेल। महाराष्ट्र वेदभूमीसाठी हिनत सुटे रोहा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।